मार्गदर्शक आहे माननीय वांदिले सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन चालू करावं. Good morning to all of you. Good morning, sir. Are you interested to listen me? Yes, sir. Which language do you prefer? English, Marathi or Hindi? Which language do you prefer? तुम्ही कोणती भाषा प्रेफर करता? मराठी, हिंदी का इंग्रजी? English. If I talk entire English language, will you understand or not? Have you understood my point? I said here. Have you understood my point? What is the meaning of this sentence? Have you understood my point? तुम्हाला माझा मुद्दा समजला का? हाय प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कोणता टेन्स आहे? परफेक्ट टेन्स. तर मी डिस्कस करतो. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू डिस्कस विथ यू हाऊ वुड यू फील अबाउट इंग्लिश. व्हॉट इज युअर कन्सेप्ट अबाउट इंग्लिश. तुमचे इंग्रजी बद्दलचे कन्सेप्ट काय, मत काय, कसं वाटतं तुम्हाला इंग्लिश? तुला बेटा कठीण वाटते, सोपी वाटते, का दिमागाच्या बाहेरची वाटते, कसं वाटते का इट इज नॉट माय लँग्वेज, इट इज अ अब्रॉड लँग्वेज अँड आय डोंट वॉन्ट टू लर्न इट. व्हॉट डू यू फील? मराठी सांगतो. तुला इंग्रजी बद्दल कसं वाटतं? आपल्या कामाची वाटते, खूप आपल्यापासून दूर वाटते, कठीण वाटते, कसं काय वाटते? व्हॉट डू यू फील? थोडं कठीण वाटते. बरं, तुझे 3 फॉर्म पाठ आहे का? ईट, एट, इटन, गो, वेंट, गॉन, कॅच, कॉट, कॉट, थिंक, थॉट, थॉट, स्विम, स्वॅम, स्वम. थोडे थोडे पाठ आहे. सांग बरं बेटा, फॉल म्हणजे काय होते? हा, व्हेरी गुड. आणि व्हॉट इज सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म? फॉल, फेल, फॉलन. असं ऐकलं का तू? समजा तुला असं म्हणायचं आहे, मी विहिरीत पडतो. हाऊ कॅन यू स्पीक? आय फॉल इन वेल. व्हेरी गुड, हुशार आहे पोरगा. आणि मी विहिरीत पडलो. पडलो म्हणजे क्रिया काय झाली? ऍक्शन इज ओव्हर, संपली. तर हाऊ विल यू से? फेल, फेल, फॉल, फेल, फॉलन. मी विहिरीत पडलो, आय फेल इन वेल. बरं, इथे तुमच्यापैकी किती लोक इथे पब्लिक स्कूलचे आहे? हू बिलॉंग्स टू पब्लिक स्कूल? 2. यू बिलॉंग्स टू. आणि मराठी शाळेचे किती लोक आहे? आणि दोन्ही शाळेचे नाही असे किती लोक आहे? कारण काही लोक हातच वर नाही, डिड नॉट रेज देअर हँड. तू कुठल्या शाळेतला? संजम. पब्लिक स्कूल म्हणजेच नाही का हा इंग्लिश स्कूल. आय वुड लाईक टू से टू यू, पब्लिक स्कूल मीन्स इंग्लिश स्कूल. तू सेंट जॉन. आणि तुम्ही मराठी शाळेच्या. कुठल्या गावचे बेटा तू? बोंदुर्णी. तू तुंबीचा. कुठे जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे तू? डॉक्टर बी आर आंबेडकर स्कूल. तुम्ही हाऊसवाईफ आहे. ठीक आहे, ठीक आहे. बाकी तर जेंट्स लोक आहे. आता आपल्याला मिक्स क्लास घ्यायला लागेल. वी हॅव टू कंडक्ट मिक्स क्लास राईट नाव, विच म्हणजे प्रत्येकाला कळलं पाहिजे. एव्हरीबडी शुड अंडरस्टँड. आता मी काही प्रश्न विचारतो सर्वांना. आय वुड लाईक टू आस्क यू सम क्वेश्चन्स. पहिला मुद्दा हा की आपला भारत गरीब आहे. इंडिया इज अ पुअर कंट्री ऑफ रिच पीपल. भारतामध्ये फक्त नाही का 5% घराणे असे आहे जे श्रीमंत आहे. त्यातले 1% घराणे असे आहे की जगातले श्रीमंत म्हणतो. म्हणजे दे आर काउंटिंग इन एंटायर ग्लोब. पूर्ण जगात त्याची काउंटिंग होते. बाकी इंडियात काउंटिंग होते. आणि 85% इंडिया असा आहे जो गरीब आहे, विच आर सो पुअर. ठीक आहे. तर पण तुम्हाला तर म्हणत आहे श्रीमंत. आता पहिला मुद्दा, भाषेवर कमांड. जे भाषा पैसे कमवण्याची भाषा आहे, जे जागतिक भाषा आहे, जे टेक्नॉलॉजीची भाषा आहे, जे सायन्सची भाषा आहे, जे एज्युकेशनची भाषा आहे, जे कॉमर्सची भाषा आहे, जी व्यापाराची भाषा आहे, ती भाषा इंग्रजी आहे. लक्षात घ्या. कोणी काही म्हणून, हे राजकीय लोक तुम्हाला मूर्ख बनवून त्याच्या आहारी जायचं नाही. डोंट गो. तुम्हाला जागतिक भाषेवर कमांड घेणं आवश्यक आहे. कारण त्या भाषेमध्ये जगातल्या सर्व बिझनेसेस, टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. बरोबर. आणि त्या भाषेवर कमांड घेणारा एक खूप मोठा विषय नाही आहे. 6-7 महिन्याचा विषय आहे. आणि शाळा कॉलेजेस तुम्हाला त्या भाषेवर कमांड देणार नाही. कारण शाळा तुम्हाला आज नाऊन शिकवते, तर उद्या प्रनाऊन शिकवते, परवा ॲडवर्ब शिकवते, मराठी शिकवते. तुकडे घामते. तुकडे कधी जोडता येत नाही, इंग्लिश कधी बोलता येत नाही. फ्रँकली स्पीकिंग, तुकडे कधी जोडता येत नाही, इंग्रजी कधी बोलता येत नाही. तुम्हाला शिकवा कसं लागते त्याची टेक्निक आहे. ती टेक्निक आता 24 वर्षापासून मी शिकवत आहोत. तुम्ही ह्या चॅनलवर जा. माझे 500-600 विद्यार्थी इंग्लिश फाटफाट बोलतात. तुम्हाला पाहून घ्या, तुम्ही चेक करा. देशामध्ये हजारो मास्टर इंग्लिश शिकवणारे आहे, पण ते स्वतःचा व्हिडिओ टाकते. पण मी असा एक मास्टर वापरला देशामध्ये ज्याचे हजारो स्टुडंटचे व्हिडिओ युट्यूबवर बोलताना आहे. पाहून घ्या तुम्ही. म्हणजे मी तर शिक्षक म्हणून हुशार राहणारच आहे. तो तर किती ऍक्टिंग करू बोलून आपला व्हिडिओ टाकणार आहे. त्याला अर्थ नाही आहे. त्यानं घडवलेले विद्यार्थी किती पॉवरफुली युट्यूबवर बोलत आहे, स्टेजवर बोलत आहे, गावात भाषण देत आहे, हे जास्त महत्वाचं आहे. शिक्षक हा ट्रेनर आहे, तो इंडोर आहे. त्याचे विद्यार्थी आउटडोर असले पाहिजे. त्याचे विद्यार्थ्यांना मार्केटमध्ये माहोल केला पाहिजे. ते पॉवरफुल असले पाहिजे. मी तर या मताला म्हणतो, जो विद्यार्थी विद्रोह करू शकतो तो खरा विद्यार्थी. जो विद्यार्थी वांदिले सरचा विद्यार्थी जर वांदिले सर विरोध करत आहे, समजा वांदिले सर विद्यार्थी घडवलं. मी तर या मताला म्हणतो. मी असे काही माझे विद्यार्थी आहे ज्याने माझ्या कोचिंग सुरू केल्या. मी म्हणलं सर मी सक्सेसफुल झालो. कारण माझे विद्यार्थी माझ्यापेक्षा पॉवरफुल कोचिंग सुरू करू शकतात. म्हणजे माझ्यापासून त्यांनी खरं ज्ञान घेतलं. दे टूक रिअल नॉलेज फ्रॉम माइंड.
आणि असं माझ्यासोबत घडलं आहे. काही विद्यार्थ्यांनी माझ्यासोबत विद्रोह केला आहे. पण लोक म्हणे सर तुमचा विद्यार्थी आहे, तुमच्यावर आता चढला मोठा म्हणला. अरे नाही, दिस इज माय सक्सेस, दिस इज माय. त्या तो घडला म्हणून चढला. नाही तर मेरी धामन तर कोणी बनते. आणि तो मेरी धामन नाही. अरे विद्रोह कोण करण, विरोध कोण करण? ज्याच्यात दम तयार होईल, ज्याच्यात क्वालिटी तयार होईल, ज्याच्यात गट्स तयार होईल, तोच विरोध करेल, विद्रोह करेल ना सर. बरोबर. मेरी धामन विद्रोह करण का? नाही तर मग त्याने थोडं बहुत शिकवलं. इजी इज इमिटेड, हार्ड ओमिटेड, अँड इन सच अ वे माय कोर्स इज कम्प्लिटेड. मग तो सर नमस्ते. त्यांना असं म्हटलं सरनं शिकवलं, पण सर पेक्षाही काही गोष्टी मी एक्स्ट्रा शिकलो. सर पेक्षाही खतरनाक मी इगो त्या मनात तयार झाला पाहिजे काही काळासाठी. मग तो मॅच्युअर बनल्यावर जागेवर येईल. किती जागेवर लोक त्या मॅच्युअर बनल्यावर त्याला महत्व समजते, शिक्षकाचं महत्व समजते, गुरुचं महत्व समजते. बरोबर आहे. पण हे झालं पाहिजे असं आपलं मत आहे. बरोबर आहे. म्हणून पहिले तुम्ही काय शिका, इंग्लिश शिका. शाळा कॉलेज तुम्हाला शाळा कॉलेजचा त्याचा ज्यानं सिलेबस तयार केला त्याचा एमच नाही आहे तुम्ही परफेक्ट शिकले पाहिजे म्हणून. त्याचा एम आहे तुमच्या जिंदगी टाइमपास झाला पाहिजे म्हणून. सिद्ध माझा अभ्यास सांगते. आणि इंग्लिश शिकणं काही खूप मोठा विषय नाही आहे. 4-6 महिन्याचा विषय आहे तो, जो मी पुरांना 2-2, 2.5, 3-3 तास शिकून परफेक्ट शिकवतो. उन्हाळ्यामध्ये परफेक्ट जास्त मेहनत घेतो. ऑल सीझनमध्ये 12 महिने कोचिंग क्लासेस चालते आपल्याला. ठीक आहे. दुसरा मुद्दा, तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, तुमचं मन चेंज करायचं आहे तर काय करावं लागेल, हा एक सर्वात मेन मुद्दा होता, ज्यासाठी सर्वजण वाट पाहता का सर मुद्दा कसा मांडून बा दुसरा. बरोबर आहे. तुम्हाला ऐकायचं आहे ना, तुम्हाला ऐकायचं आहे. पहा, आता तुम्ही समजा तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना भेटायचं आहे, तुम्ही भेटू शकता का? आता त्याचं मरण पावले तरी पण तुम्ही भेटू शकता. कसे भेटायला सांगा बरं. हाऊ विल यू मीट टू देम? त्यांचे बुक्स वाचून. समजा बाबासाहेबांचं पुस्तक आहे, ऑटोबायोग्राफी आहे, आत्मचरित्र आहे. तुम्हाला माहिती आहे एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, वाईज मॅन ऑलवेज लर्न फ्रॉम अदर्स एक्सपिरियन्स. याचा अर्थ काय सांगा बरं. शहाणा माणूस नेहमी दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतो. हे मानता तुम्ही? शहाणा माणूस नेहमी दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतो. कारण कसं आहे, जीवन छोटा आहे. लाईफ इज सो स्मॉल. जीवन हे खूप मोठं आहे का? नाही. खूप कमी कालावधी आपल्याला जीवनात जगण्याकरता भेटलेला आहे. आपल्याला 60-70 वर्ष मिळाले आहे, त्यातले 20 वर्ष झोपण्यामध्ये. कारण 24 तासापैकी 8 तास आपण झोपतो. म्हणजे 8-24, 20-60 म्हणजे 20 कुठे गेले? झोपण्यात गेले ना आपले. मग किती उरले? 40 पैकी मोठं व्हायला किती वर्ष लागतात आपल्याला? पूर्ण 17 म्हणजे आपली उंची, वय, वजन वाढाले 18-17 पकडा. मग 15-17-18 किती गेले? किती उरले? 20-25 वर्ष उरते आपल्यापाशी. आता एवढ्या कमी वर्षात आपल्याला दिवा लावायचा आहे, आपलं साम्राज्य उभं करायचं आहे. आता हे दिवा लावू कसा आपण? साम्राज्य ज्याचं लाईफ त्याला डिझाईन करायला लागणार आहे. माझं लाईफ मला डिझाईन करायला लागणार आहे. माझ्या पोराचं लाईफ त्याला डिझाईन करायला लागणार आहे. त्याच्या लाईफमध्ये मी काहीच नाही करू शकत, कारण त्याच्या इच्छा वेगळ्या आहे, त्याची महत्वाकांक्षा वेगळी आहे, त्याचं लाईफ वेगळं आहे, तो देश वेगळा घुमणार आहे, त्या काळातले माझे रस्ते वेगळे आहेत. कमांड आहे का नाही? आणि ते तुम्ही करू शकता. उपाय सांगितले तुम्ही पूर्ण. तर इतकं बोलून 2 शब्द समाप्त करतो. तुम्ही मला ऐकून घेतलं, धन्यवाद.